1 नोव्हेंबर 2025 व्हेअर स्टार्स लँड ही कोरियन सिरीज 16 एपिसोडची संपवली. सिरीज छान आहे. थोडंसं त्याच्यात लव्ह स्टोरी, थोडंसं एअरपोर्टचं वर्किंग कसं चालतं ते, आणि थोडंसं माफिया इंटरफिअर करतो तर मग काय काय होऊ शकतं, आणि थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, असं सगळ्यांचं मिश्रण आहे. तर थोडक्यात स्टोरी अशी आहे की पूर्ण एअरपोर्टचंच वर्किंग दाखवलंय, आणि तिथे काही जे लोक काम करत असतात स्टाफ, तर त्यांच्यापैकी एक स्टाफ जो असतो त्याचं नाव असतं ली सुयुंग. तर त्याला तिथलीच स्टाफची एक मुलगी आवडत असते, पण तो एक्सप्रेस करत नाही आपलं फिलिंग. पण हळूहळू तिला पण तो आवडायला लागतो वगैरे. पण काही गोष्टी अशा होतात एअरपोर्टवर की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधल्या जातं, आणि तो खरं तर कोणाच्या नजरेत येण्याची त्याची इच्छा नसते, पण अशा काही गोष्टी होतात की सगळ्यांचंच त्याच्याकडे लक्ष जातं. म्हणजे आता एअरपोर्टवर कोणी आडमुठेपणा करायला लागला किंवा पडायला लागला, तर तो त्याला एका हाताने लगेच थांबवायचा, किंवा जोरात हात मारला एखाद्याला तर ते तुटून जायचं, आणि एक जण त्याला रॉडनी मारत असतो तर तो हाताने तो रॉड थांबवतो तर तो रॉड वाकडा होतो, असं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात, आणि त्याच्यामुळे सगळेजण, म्हणजे प्रश्न पडतो सगळ्यांना की का, म्हणजे काय आहे असं त्याच्यात की जो तो हे करू शकतो, किंवा इतकं त्याच्यामध्ये स्ट्रेंथ कुठून आली आहे. तर एअरपोर्टवर त्यांची जी इमिजिएट बॉस असते, जे पब्लिक रिलेशनचं डिपार्टमेंट असतं, त्याच्यात हे लोक काम करत असतात. तर तिला कल्पना असते, म्हणजे तो ली सुयोंग तिच्याशी नेहमी बोलत असतो, आणि अजून एक बॉस तिथे असतो, म्हणजे थोडा सिनियर त्यांच्यापेक्षा. तर तो आणि हा ली हे सावत्र भाऊ असतात, आणि मग त्यांचं स्टोरी अशी दाखवलेली आहे की म्हणजे वडील जे असतात ते बेड रिडन असतात, आणि आई आणि वडिलांचा डायव्होर्स झालेला असतो. दोघांनी वेगवेगळ्या माणसाशी लग्न करून, त्याच्यामुळे ते सावत्र भाऊ असतात, आणि आई त्याला सोडून, लीला सोडून दुसऱ्या माणसाशी लग्न करून अमेरिकेला निघून गेलेली असते. तर मग हाच मोठा भाऊ म्हणून यांनी लीची सगळी देखभाल केलेली असते. पण हा जो मोठा भाऊ असतो तो वाईट संगतीत, म्हणजे वाईट लोकांच्या ट्रॅपमध्ये अडकतो, आणि त्यांच्यापासून त्याची सुटका नसते. आणि त्याच्याकडे एक हार्ड ड्राईव्ह असते की ज्याच्यात ह्या लोकांचे सगळे कच्चे चिठ्ठे असतात. तर तीच तो हार्ड ड्राईव्ह एकदा विसरून जातो. एका ठिकाणी हे दोघंही नेहमी जेवायला जात असतात, तर तिथे विसरतो, आणि हा छोटा भाऊ ला ते म्हणजे तो आणून देतो. तर हा त्याच्या पाठीमागे त्याला ती द्यायकरता म्हणून जात असतो, पण त्याच वेळेस ते गुंडे लोक, जे माफियाचे लोक असतात, ते याला पकडून घेऊन जात असतात, आणि त्यांना असं वाटतं की हा पाठलाग करतोय, तर ते त्याला कारनं मागून डॅश देतात. तर त्याचा इतका सिव्हिअर ऍक्सिडेंट होतो की पूर्ण हात आणि पाय गेलेला असतो, म्हणजे तो जगेल का नाही अशी शंका असते. पण त्याच्या नशिबाने त्याला काही लोक वाचवतात, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देतात, आणि मग एक जो ज्याने वाचवलेलं असतं, तर तो नेमका हिचा वडील असतो, जी मुलगी याला आवडत असते ती. आणि त्याचाच ओळखीचा एक डॉक्टर असतो की ज्याची त्यांनी ओळख करून दिली असते, आणि मग तो डॉक्टरशी प्रयोग पण करायचा. तर त्या डॉक्टरकडे एक मॅग्नेटिक सिस्टम असलेलं आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स असलेला हात असतात असे, आणि तो मग ह्याच्यावर तो प्रयोग करतो. तर
तो हात आणि पाय बसवल्यावर हा एकदम नॉर्मल लोकांसारखा वागू शकतो. पण ॲट द सेम टाइम त्याच्यामध्ये इतकी स्ट्रेंथ येते की तो म्हणजे हे असं कोणालाही मारू शकतो किंवा काय. तर ते एकाच कंडिशनवर त्या डॉक्टरने त्याला हे केलं असतं की तू याचा गैरवापर कुठेही करणार नाहीस, म्हणजे स्वतः करता येईल नाही दुसऱ्यांकरता येईल. तर तो ॲग्री झालेला असतो. पण आता ह्या अशा काही गोष्टी असतात की ज्या त्याला सहन होत नाही आणि मग त्याच्यामुळे त्याने ते मारलेलं असतं. तर डॉक्टर त्याला तेव्हाच तंबी देतो. मग परत मग एअरपोर्टवर हे काही माफिया लोक आलेले असतात. मग त्यांच्यावर त्याची झटापट होते. बरं, आत त्याच्या बॉडीमध्ये पण एक मायक्रोचिप टाकलेली असते, पण त्याला आतमधून इन्फेक्शन झालेलं असतं आणि ते हळूहळू वाढत असतं. तर त्याच्यावर उपाय एकच असतं की यांनी रेस्ट घेणं आणि तो हात कमीत कमी लावणं, हात आणि पाय. पण आता ह्याला त्या गोष्टी बघवत नसतात, त्याच्यामुळे तो वापर त्याचा वाढलेला असतो आणि मग हळूहळू ते इन्फेक्शन पण वाढत गेलेलं असतं. आता नंतर मग हे दोघं एकमेकांना कमिट पण करतात की हो आपण बरोबर राहू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे वगैरे सगळे प्रकार होतात. दोघं एकत्र वेळ घालवतात. पण हळूहळू त्याचं ते इन्फेक्शन वाढत जाते. मग त्याला चक्कर येणं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम होणं सुरू होऊन जातं. आणि जेव्हा आधी तो थोडासा जेव्हा ठीक असतो, तेव्हा त्याची इमोशन्स जेव्हा कंट्रोल होत नाहीत, म्हणजे त्याला एकदम हिला पाहिलं की जेव्हा होतं, तर मॅग्नेटिक सबस्टन्सेस पण त्याच्या अंगाला चिकटायला लागतात. तर हे पण बऱ्याच लोकांच्या तिथे एअरपोर्टवर लक्षात आलेलं असते. तर मग तो डॉक्टरला त्या विचारतो की का असं होते, तर म्हणतो तुझे इमोशन्स जेव्हा कंट्रोलमध्ये नाही होत तेव्हा हे असं होतं. मग आता याच्यावर काय करायचं? मग तू आधी तिला सांगून टाक खरं सगळं काय आहे. हिला काहीच कल्पना नसते की याचा असा हात आहे आणि असं आहे. आणि त्या एअरपोर्टच्याच दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये एक मुलगा असतो ज्याला ही खूप आवडत असते आणि तो तिचा मित्र असतो. दोघे छान दोस्त असतात. पण हिने कधी त्याला त्या नजरेने पाहिलेलं नसतं. आणि मग जेव्हा हिला त्या मुलाला कळतं की हिला हा लिसू योंग आवडतो, तर तो फक्त त्या लिसू योंगला म्हणतो की तुझं जे काही खरं आहे ते सांग तिला, लपवून ठेवू नको. आणि डॉक्टरही तसंच म्हणतो. तर मग तो प्रयत्न करतो आधी की पुन्हा आपण डोळ्यासारखंच व्हीलचेअरवर बसून हे करू, पण ते त्याला शक्य होत नाही. मग तो परत तो हात लावतो आणि हे मग ते त्याचं इन्फेक्शन वाढतच जातं. आणि मग शेवटी एक दिवस तो तिला घरी नेऊन आपलं सगळं खरं हे सांगतो की कसा माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि कसं हे बसवलंय आणि हे आहे. पण हे नाही सांगत की माझं लाईफ थोड्याशाच दिवसांचं आहे, इन्फेक्शन वाढतंय वगैरे. पण मग ही एक दिवस त्या डॉक्टरला भेटते, म्हणजे डॉक्टरच तिला भेटायला येतो आणि तिला सगळं सांगतो खरं खरं काय. आणि मग म्हणतो मला ह्याला एक तर त्याला आपण परत हँडिकॅप सारखं केलं पाहिजे, नाही तर इन्फेक्शन वाढत जाणार आणि मला त्याला अमेरिकेला न्यावंच लागेल. मग तिला ते खूप वाईट वाटतं. आणि पण म्हणजे ती तयार होते त्याच्याकरता. आणि मग त्याला परत ते त्याचे हात बीत काढून परत लुळं पांगळच करून आणि मग त्याला अमेरिकेत तो घेऊन जातो ट्रीटमेंट करता. आणि एक वर्षभर काही त्यांची मेसेज नाही, खबर बात नाही, काही नाही काही नाही. आणि मग अचानक दाखवलेत मग काही डेव्हलपमेंट झालेल्या एअरपोर्टवर वगैरे. आणि मग अचानक एक जण सांगतं की आत्ता म्हणे एका पॅसेंजर आलाय इमिग्रेशनच्या तिथून झालं आणि त्यांनी एक रशियन माणूस असं असं करत होता, तर त्यांनी त्याला थांबवलं. तर तो रॉड असा त्यांनी धरला, तर तो रॉड वाकडाच झाला. एकदम तिला हे होतं स्ट्राईक आणि ती धावत जाते आणि मग तोच आलेला असतो तिथे आणि मग दोघेही परत भेटतात. तर तिला असं आणि तिथेच मग ती सिरियल एंड होते. तर व्हेअर स्टार्स लँड म्हणजे एरोप्लेन्स सगळे जिथे लँड होतात असं ते घेतलेलं आहे. पण ही एक त्यांची स्टोरी झाली. तर या पूर्ण स्टोरीमध्ये परत इतर कॅरेक्टर्स पण आहेत. माफिया कसा मध्ये हे होतो, मग त्याच्यात कशी या लोकांची इन्व्हॉल्वमेंट असते, मग त्या माफियाच्या लोकांशी कसा हा फाईट करतो आणि नंतर मग कसे माफियाचे लोक सगळे पकडले जातात. तसंच एक सिक्युरिटी जी टीम असते, तर त्याच्यात पण एक कपल असतं. कपल म्हणजे मुलगा आणि एक मुलगी. तर त्यांना
म्हणजे त्या पण मुलाला कशी ती मुलगी आवडत असते, पण तिला पण तो आवडत असतो, पण ती कधी बोलून दाखवत नाही. पण मग शेवटी कसं तिच्या पण तोंडून खरं निघते. म्हणजे अशा छोट्या छोट्या स्टोऱ्या. आणि तसंच त्या मुलाचे जेव्हा आई वडील आलेले असतात, म्हणजे शेवटी आई वडील पण कसे अगदी तोंडावर बोलून टाकतात. लगेच त्या हिला बघून म्हणतात, अरे वा, ही छान आहे, आपल्या मुलाकरता छान असेल, तुझं लग्न झालंय का ग, असं तिला म्हणजे प्रश्न विचारणं वगैरे प्रकार सुरू असतात. आणि त्याच्यात एक सिक्युरिटीचा जो इन्चार्ज असतो तो चांगला असतो. तो इन्व्हेस्टिगेट करतो ह्याला, लीला. आणि तो म्हणतो, मला खरं खरं सांग, नक्की तुझ्या हातात काय आहे. कारण एअरपोर्ट सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं पण हे सेफ असायला पाहिजे. कारण जर मेटलच्या गोष्टी तुझ्याकडे अट्रॅक्ट होत असतील तर हे सगळं पूर्ण एअरपोर्टच मॅक्झिमम 90% मेटलचं आहे. त्याच्यामुळे उद्या काही जर ऍक्सिडेंट झाला तर ते ठीक नाही होणार. मग हा सगळं समजावून सांगतो. म्हणजे हे पण दाखवलंय की ह्युमॅनिटी, बॅकग्राऊंड किंवा एकमेकांना समजून घेणं, किंवा काही लोक असे असतात जे एकमेकांना त्रास देणारे असतात. तर असं सगळं पूर्ण, म्हणजे एका डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक कसे अटॅच्ड असतात एकमेकांशी, कसे फॅमिली सारखे राहतात, आणि बाहेरचा कोणी आला तर त्याला कसे सगळे मिळून तोंड देतात, किंवा त्यांच्याकरता एअरपोर्टची सिक्युरिटी आणि एअरपोर्टचं महत्त्व किंवा नाव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे दाखवलेलं आहे. तर छान आहे सिरीज. मॅक्झिमम वेळा ह्याचंच ते हे दाखवलेले आहेत, ली सोयोंगच्या ऍक्टिव्हिटीज. तो कशा प्रकारे जीवन जगतो आणि कसं मग तिला म्हणजे मनावर तर दगड ठेवलेला असतो की नाही, आता आपण हिच्या लाईफमध्ये नाही यायचं, तिचं लाईफ कशाला आपण हे करायचं, कारण आपलं लाईफ थोडंसंच आहे. तर तिला जो तो मुलगा, ज्या मुलाला ती आवडते, तर त्याला आणि तिला एकत्र येऊ द्या, असं म्हणजे शेवटी शेवटी तो हे करतो. पण शेवटी अमेरिकेत जाऊन आणि तो ठीक होतो आणि मग परत येतो आणि दोघांचं लाईफ परत सुरळीत होतं. अशी छानपैकी लव्ह स्टोरी आहे. आणि थोडं टेक्निकल साईड आहे, सायंटिफिक साईड आहे, थोडं माफी आहे. ओव्हरऑल छान सिरीज.